दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे शिंदे वस्तीवर राजेंद्र शिंदे यांच्या मळ्यात गेल्या 8 दिवसांपासून दिसणारा बिबट्या येथे लावलेल्या पिंजऱ्यात अलगद अडकलाय। परिसरात भीतीचे वातावरण असून शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे। वलखेड शिवारात राजेंद्र वामन शिंदे यांच्या मळ्यात त्यांच्या घराजवळ बिबट दिसल्यामुळे वन विभागाने तातडीने दखल घेऊन शिंदे वस्तीवर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावलाय। आज पहाटे 2 वर्ष वयाची मादी जातीचा बिबट्या अलगद पिंजऱ्यात अडकलाय। वन विभागाला फोन करून कळवल्यावर वन विभागाचे गोरख गांगोडे यांनी तातडीने येऊन त्यास ताब्यात घेतलाय। वन विभागास केव्हाही रात्री अपरात्री फोन केल्यानंतर ताबडतोब ते सहकार्य करतात व कायम तत्पर असतात, त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। बिबट्याने नुकतेच येथे लहान मुलीवर हल्ला करून ठार केले होते व ठिकठिकाणी कुत्रे, लहान वासरे या जणांवर हल्ले केले आहेत। त्यामुळे शेतकरी मजूर वर्गात घबराट पसरली आहे। शेतात कामे कशी करायची, मजूर कामास येत नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले। यामुळे वन विभागाचे गोरख गांगोडे, शांताराम शिरसाट, सचिन गांगोडे, विशाल पवार आदी हजर होते। येथे मोठमोठे नाले व अडचणी असल्यामुळे बिबट्याचे अस्तित्व कायम असून त्यात विजेचा लपंडाव सारखा सुरू असून अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा व बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी, सरपंच हिरामण पाटील, सुदाम पाटील, संजय पाटील, भारत शिंदे, सुखदेव बोंबले, योगेश शिंदे, बापू पाटील, फकीर शिंदे, अर्जुन बोंबले आदी शेतकरी बांधवांनी केलाय। मागील महिन्यातील वलखेड परिसरात चिमुकलीवर हल्ला केल्यानंतर 2 बिबटे जेरबंद येत्या पंधरवाड्यात 2 बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेले आहे। तसेच अजूनही या परिसरात 4 ते 5 बिबट्यांचा वावर प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना दिसलेला आहे। तरी शेतात काम करण्यासाठी शेतमजूर भयभीत आहे, तसेच शेतकरी वर्ग पण भयभीत आहे। दिवसाढवळ्या शेतकऱ्यांना तो बिबट्या आढळत आहे। तरी त्वरित शासनाने याच्यावरती उपाययोजना करावी असे मी शासनाला विनंती करतो। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी नारायण राजगुरू, दिंडोरी।